मी तुम्हाला पिक्चर तो गजानन महाराजांनी कसा दूर केला हे पण सांगणार आहे. अरे वा. हा 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 ते तुम्हाला मध्ये पिक्चर देवळाचं पिक्चर पाठवलेलं ना हा हा हा. गजानन महाराजाचं हो 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 देऊळ आमच्या कॅम्पसमध्ये होतं ते हो 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 हो. रत्नागिरीला हम्म, आणि हम्म, त्यांची ती मूर्ती. बरोबर. तर काय झालं ताई, हम्म. रत्नागिरीचं जे हवामान जे आहे ते दमट आहे. दमट आहे. हा हा समुद्र किनारी असल्यामुळे. हा हा. आणि काय झालं, पहिल्यांदा मालवणला म्हणजे 2003 ते 2006 पर्यंत मालवणला राहत होते. पण त्यावेळी तिथलंही वातावरण जरा दमटच होतं. बरोबर. पण त्यावेळी काय साधारण 30, 32, 35 वय होतं ना. बरोबर. हो हो. त्यावेळी ते चालू केलं. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यानंतर घाटावर आले सांगलीला मिरजला. हा हा. आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर यावेळी 2023 ला परत 2019 ला ट्रान्सफर रत्नागिरीला झाली. हा म्हणजे हा. पन्नाशी मध्ये परत समुद्राकाठी गेले ना. हो. मग तर म्हणजे काय झालं त्यावेळी मग जरा पहिल्यांदा कफिंगचा त्रास व्हायला लागला. अरे हा आणि नंतर तिथं खूपच पाऊस एवढा जादा होता. हा हा आणि मग काय काय वेळा तुम्हाला माहित आहे की कोकणामध्ये पाऊस सुरू झाला हा. की एकदम खूपच व्हायचं. हो तर याच्यामध्ये महिना तो राहायचा तसंच, बाहेर पण पडता यायचं नाही. हो आणि हो. अशा वेळी काय व्हायचं माहित आहे, आपले जे कपडे असतात ना ते लवकर वाळत नाहीत. अगदी अगदी. मग आता अशा वेळी आपण काय करतो, इस्त्री करतो. तर आम्ही काय करायचं, त्या कपड्यांना इस्त्री करायचं. हा. म्हणजे हे करताना म्हणजे ते वाळवायचा प्रयत्न करायचे आम्ही. बरोबर. हा हा. मग काय काय वेळा असं काय झालं तर ते काय काय वेळा असे कपडे आम्ही घालून कॉलेजला जायचं. हा हा. आणि काय काय वेळा भिजले तर काय काय वेळा कॉलेज इतका पाऊस तिथं असायचा हा. की तिथं रेनकोट घाला हा. किंवा तुम्ही छत्री घ्या, त्याचा काहीही उपयोग व्हायचा नाही. बरोबर. तुमच्या अंगातले कपडे हे भिजले असायचे. खरंय खरंय. मला माहिती आहे कोकणातलं. हा तर त्यामुळे तुम्ही राहिलेले तर काही काय झालं, हे कपडे जे होते ओले कपडे हम्म, त्यामुळं काय झालं माहितीये, हम्म. तर मला 2022 साधारण नोव्हेंबरच्या दरम्यान हम्म, हम्म, हम्म. म्हणजे साधारण पहिल्यांदा थोडं पाठीला थोडंसं असं हे म्हणजे नाईटा प्रकार उठला. अरे अरे अरे. हा हा. हा नाईटा प्रकार उठला. तो ओलाव्याने होतो. हा तेच गोल गोल. आणि पहिल्यांदा काय आम्हाला स्किन डिसीजेस कधी माहित नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते नंतर पाठीला फुटलं. अरे. आणि नंतर मग ते इतकं इचिंग व्हायला लागलं. हम्म. आणि मग ते कसं मी डॉक्टरला दाखवलं सांगलीच्या म्हणजे मिरजच्या स्किन स्पेशालिस्टला. मग त्यांनी थोडंसं औषध वगैरे केलं. आणि मग ते त्याच्यामुळे ते थोडं बरं झाल्यासारखं झालं ते. पण त्याच्यानंतर काय एक 8 दिवसांनी परत आपण बसतो ना. हो हो हो. तर एक दोन्ही सीटला माझ्या अरे अरे. हा 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 हा. अरे बाबा दोन्ही सीटला झालं. कठीणच आणि झालं. हा त्यामुळे मग त्यांना काय वाटलं नाही की नंतर सीटला झाल्यावर बसता येईल की मला. आणि ते वाढत आलं सारखं. काय कपडे आपण कसं आहे कपड्याचा त्याला स्पर्श झाला की त्याचं भरपूर इचिंग होतं ना. इचिंग होतं आणि ते वाढतं पण ना. हा ते कंटिन्युअसली वाढत चाललं. मग ते एकातून दुसऱ्या. आणि पहिल्यांदा माहित नव्हतं. मग ही सांगलीच्या डॉक्टरला मी पहिल्यांदा गेलं हे केलेलं त्याला दाखवलं. मग ते बरं तो डॉक्टर काय तो स्वतः डॉक्टर ते चेकिंग करायला तयार नव्हता. तो दुसऱ्या एकाकडून चेक करून द्यायचा स्किन स्पेशालिस्ट लेडीज कडून. आणि मी म्हटलं तू स्वतः चेक करून बघ. पण त्याचा काही गुण आला नाही. पण आताही काय झालं माहितीये, नाईटा हा प्रकार ती रिंग एकमेकात रिंग असते ना ती. आणि ती रिंग स्किनला इतकी वाढत गेली माहितीये, मला बसणं उठणं
कठीण झालं. आई बरं गं. एका सीटला म्हणजे पार्श्वभाग नाही दुसऱ्या सीटला झालं ते. अरे 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 आणि अशा वेळी ताई काय झालं माहिती आहे, अशा वेळी पेपर चेकिंगसाठी माझं ऑर्डर काढली त्यांनी. अरे. आणि त्यामुळे काय विंटर 2022चे पेपर्स होते आणि म्हणजे जवळजवळ बोर्डाचे 3 ते 4 याचा म्हणजे कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड नेटवर्किंगचे पेपर चेकिंगला आलेले होते. अरे आणि जवळजवळ 250 ते 300 पेपर होते ते चेक करायचे. बापरे. हा, हा. बरं आणि तिथं कोण चेक करायला बरं एक तो काय तो विषय युनिक म्हणजे वेगळा विषय आहे. हा हा आणि जर फॅकल्टी मी नाही म्हटलं तर फॅकल्टी बोलायची झालं हा. तर म्हणजे कोकणामधून एकतर सावंतवाडीवरून किंवा आजूबाजूच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बोलवावी लागत होती. बरोबर. हा, आणि हा. प्रत्येकाच्या याच्यामध्ये डिग्री कॉलेजेसमध्ये त्यांचे एक्झाम चालू वगैरे असायच्या. हा, हा, हा. मग असं आम्ही सारखं दोघे तिघांना हे केले पण त्यांची परीक्षा चालू होत्या वगैरे त्यांनी नकार दिला. मग हा, हा, हा. आता प्रिन्सिपल बरं या गोष्टी आता मला माहिती प्रॉब्लेम की मला बसता येत नाही ते वाढत चाललेलं आहे. आई मग गं. अशा वेळी काय व्हायला लागलं आणि सारखं बसून त्याला हे करून ना त्याच्यामध्ये हे व्हायला लागलं त्याच्यामध्ये रक्त साकाळायला लागलं. अरे 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 अरे. हा, हा. मग असं व्हायला लागलं मग आता करायचं काय. मग मी आता आमच्या शेजारी आमच्या तिथं कॅम्पसमध्ये गजानन महाराजांचं देऊळ आहे. मी तुम्हाला फोटो पाठवलेला. हा, तर त्या गजाननच्या महाराजांना ठरवलं की जोपर्यंत तुम्हाला माहित आहे आपलं जर हे झालं की आपण देवाला म्हणतो की बाबा एवढं माझं बरं कर. हो मग हो ते हो. गजानन महाराजांच्या तिकडं गेले मी आणि तिथं 5 प्रदक्षिणा मारली. गजानन महाराज म्हटलं हे असं झालेलं आहे मला तर काम करणं जरूर आहे. मला बसताच येत नाही तर मी कसं काम करू. बरोबर आहे. हो. बरं मग तुम्ही मला एक चांगला डॉक्टर तर द्या. मी म्हटलं आता सांगलीला जायचं तर त्या डॉक्टरचं मला 2-3 डॉक्टर हे केलं तर होऊन येत नव्हता. हा 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 हा. मग आता तुमच्यावरच आहे सगळं. म्हटलं मला तर काम करायची इच्छा आहे आता तुम्हीच काहीतरी यातून मार्ग काढा म्हटलं. आणि असं करून त्यांच्या त्या मूर्तीजवळ गेले आणि ते मूर्ती नमस्कार करायला पटकन त्यांच्या अंगावरचं फूड माझ्या हातामध्ये पडलं. अरे. हा म्हटलं हा शुभ शकून आहे म्हटलं माझ्या दृष्टीनं. खरंय. आणि खूपच मी झाले पण आता कसं आहे तर आता डॉक्टर शोधायचं ना कुठला तरी. हा. मग मी आता काय होतं ताई इतकं इचिंग होत होतं आणि त्याच्यावर म्हणजे असं ब्लड येत होतं आणि तिथं जखमा व्हायला लागलेल्या बापरे. हा हा. काय अशामध्ये मग मी मिस्टर म्हणलं मग आता मी ठरवलं की आपल्या HOD सांगायचं आणि ते प्रिन्सिपलला सांगतील की बाबा हे आता पुढं तुम्ही कुणाला तरी द्या म्हणून. बरोबर. मग मी HOD डायरेक्ट आणि कसं आहे गेम्स असतात त्याला सांगायचं म्हणजे थोडंसं लाज वाटते ना आपल्याला. मग त्यामुळे मग मी म्हटलं की सर मला म्हटलं असा प्रॉब्लेम झालेला आहे मला बसता पण येत नाहीये आता तुम्हीच काहीतरी कारण करा म्हटलं. तर त्यांनी मला विचारलं काय म्हणजे असं म्हटलं ते नाही तर हा झालेला आहे मला तो वाढत चालेल मला जखमा झाला मला बसता येत नाही याच्यामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं मॅडम काळजी करू नका तर तिथं तुम्हाला नाही तर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात ना ताई तर तिथं हे हनुमानाचं मंदिर आहे कॉर्नरलाच. अच्छा. हा. हा तर तिथं मारुती चौक म्हणतात त्याला. हनुमानाचं देऊळ आहे त्याला मारुती चौक म्हणतात. अच्छा. हा 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 हा. तर त्याच्या चौकाच्या तिथं समोर त्यांनी मला एक सांगितलं की मॅडम हा डॉक्टर जरा त्याचं डॉक्टरचं आडनाव हाकीम होतं आणि हा चांगला हाकीम म्हणून आणि तो चांगला स्किन स्पेशालिस्ट आहे म्हणून त्यांनी सांगितलं. माझ्याही मिसेसला प्रॉब्लेम होता स्किनचा तर त्याला हे केलेलं आहे. म्हटलं मला स्वामी हे गजानन महाराजांनी मला हेच दिलं म्हटलं आणि लगेच मग संध्याकाळी मी त्याच्याकडे गेले. तर
त्याला मी डायरेक्ट म्हटलं बाबा तू चेक कर पहिला हा हा दुसऱ्याकडून. आणि मला याच्यावरून प्रॉब्लेम मधून म्हणजे असं मला पेपर चेक करायचं, मला हे करायचंय म्हणजे काम करायचंय आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे हो म्हटलं. बरोबर आहे काही अगदी. करून ते चेक कर. मग त्या डॉक्टरने मॅडम थांबा म्हणाला तो. हम्म, हम्म, मग तुम्ही बसा, त्यानं मला पाणी दिलं हम्म. आणि त्यानं इतकं छान म्हणजे असं व्यवस्थितपणाने चेक केलं. काय म्हणायला घाबरू नका. ओ फक्त तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला या गोष्टीला या गोष्टीला वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला सारखं मी देत होतो पावडर हा हा आणि मला वगैरे व्यवस्थित दिवसातनं तुम्हाला 3 ते 4 वेळा लावावं लागेल. आणि तुम्हाला म्हणजे त्याला ज्यादा कपड्याचा स्पर्श होता कामा नये. बरोबर आता म्हटलं आता कॉलेजवर आपण जातो म्हटलं तिथं होणारच. तुम्ही आता म्हणजे राहतच होते ना. पण दरवेळी ते जखमा कोण पुसून काढणार आणि त्याच्यावर ते मलम कोण लावणार वगैरे. मला म्हटलं स्वामी समर्थ हे गजानन महाराज कोण करणार म्हटलं. आणि बरोबर त्याच दिवशी म्हणजे मिस्टर हे याच्या मिरज हे सांगलीवरून रत्नागिरीला आले आणि मग त्यामुळे म्हटलं हा माझा खूपच चांगला योग दिसतोय. आणि पुढची 2 दिवस मी त्यांच्याकडून हे केलं. मी रजा घेतली. मग प्रिन्सिपलकडे गेले HOD घेऊन. अरे वा. आणि मी प्रिन्सिपलला डायरेक्ट म्हणलं सर मला जखमा झालेल्या आहेत, मला हा प्रॉब्लेम आहे, डायग्नोसिस केलेलं आहे, मला 2 दिवस मी येणार नाही कॉलेजला. कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे. माझ्याकडे बघतच प्रिन्सिपल. आता काय मॅडम काय ज्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम येतो आपण त्यावेळी सांगावंच लागतात ना. काय करणार त्यावेळेला बरोबर. हा मग त्यावेळी इतकं इचिंग होत होते. तर मग ताई आणि त्यांनी त्या डॉक्टरनी मला एक असं म्हणजे साबण दिलेला होता स्किनला लावायचा. ते म्हणाले दिवसातनं 2 वेळा याला तुम्ही आंघोळ करा. मग ते सगळं केल्यावर माझ्या पतीने म्हणजे व्यवस्थित हे केलं पुसून काढणं, परत दिवसातनं 4 ते 5 वेळा मलम लावणं, परत त्याला व्यवस्थित हे करणं. म्हणजे ते म्हणायचे की तू एका खोलीमध्ये आता आम्ही दोघंच होतो ना त्यावेळी. म्हणायचे एका खोलीमध्ये तू निवांत हे कर की कपड्याचा काय संबंध येऊ देऊ नका. असं काही जवळजवळ आपल्या गजानन महाराजांचं स्वामींचं नाव घेऊन मी हे करायचे. तर साधारण 3ऱ्या दिवशी त्या जखमा आपोआप वाळायला सुरुवात झाल्या. अरे वा. आणि आता बरं 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी तरी मला हे इतकं वाळायला सुरुवात झाली आणि 4थ्या दिवशी मला बसता यायला लागलं. आणि तेव्हापासून जे पेपर चेकिंग करायला सुरुवात झाली. जवळजवळ 15 दिवसात त्या नाईटा जो झाले 8 ते 10 रिव्ह्यूज दोन्ही साईडला दोन्ही ठिकाणी झालेले होते. ते सगळे आवळून गेले आणि जवळजवळ 15 दिवसांना सगळ्या नाईटाचा नायनाट झाला. तरी ते गजानन महाराजांनी म्हणजे नाईटा हा प्रकाराचा नायनाट कम्प्लीट केला आणि मला योग्य डॉक्टर दाखवला. तरी खरंच. आणि हा म्हणजे शेअर करण्याचा याच्यासाठी मी तुम्हाला हे केलं. आणि परक्या ठिकाणी असलो आपल्याला की त्यावेळेला सुचत नाही ना काय ते. नाही कसं आपल्याला काम करायचं आणि कसं आमचं भरतं काम आहे ना. आणि तिथं त्याच्यावर आपल्याला काय होतं सारखं भिजलं किंवा पावसामध्ये वगैरे हे तर होऊ शकतात ना. ते कोणालाही होऊ शकतात ना. बरोबर आहे. हा आणि त्यामुळे मग मी काय वेळा प्रॉब्लेम आणि काय वेळा मी सेवेकरांना हेही विनंती करेल की असे जे प्रॉब्लेम असतात तर चांगला डॉक्टर बघून तो तुम्हाला देवासारखं मदत करतो. आणि तुम्हाला प्रॉब्लेम जो दिसेल असेल तो तुम्हाला नाहीसा करण्यामध्ये मदत करतो. खरंय. मला ते फोटो पाठवा पण ताई. काय मला ते पुन्हा फोटो पाठवा गजानन महाराजांचे. तुम्ही किती
तो शेअर केलाय की अच्छा, म्हटलेला का? हा, जरी असतील तर पाठवा. काय झालं, माझ्या मोबाईल मधले काही फोटो ना अचानक गेलेत ते. हा 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 हा. म्हणून बाकी मग- सगळे फोटो हे झाले का डिलीट? हा, डिलीट झालेत ते. काय सगळे परत एकदा तुम्हाला पाठवलेले ते पण डिलीट झाले? नाही, ते आहेत. मग चालेल, मी तुम्हाला उद्या याच्या बरोबर त्या याचाही फोटो पाठवेल हो देवळाचा, हो, आणि हो. त्यांच्या मूर्तीचाही पाठवते ताई. हो हो हो. हा, आणि ताई उद्या स्पेशली मी 15 ऑगस्ट साठी हे ठेवलेला होता अच्छा. आर्मीचा अनुभव, हा, तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी शेअर करते. हो ताई, हो. त्याचेही फोटो पाठवते ताई. हो ताई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.